तुम्ही विरोधी पक्षनेते होता, त्यामुळे तुमची तपासाची बुद्धी जागरूक असेल असा विश्वासाने मी हे सगळं बोलतोय. ते तर पूर्वीपासूनच चांगले होते, त्यामुळे जुनी ओळख तुमची आहे, त्यामुळे तुम्ही ज्यूस टू इथेनॉल हा प्रश्न सोडवून द्या. ज्यांना हातात कमळ घेता आला नाही, ज्यांना हातात संपूया आता बसून बोलू, अशा सर्वांना आपण म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशी असते ती सर्वांना बरोबर घेऊन घ्यायची असते. काय पूर आला, महापूर, पैशाचा महापूर आला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात एवढा महापूर कधी पैशाचा लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला नव्हता. सरकार मोजते आता शेवटचा घटका, लोकसभेत दिला आता विधानसभेत देऊ फटका. आता फेक नरेटिव्हच्या नावाखाली नका आम्हाला लावू चुना. नरेटिव्हचा सगळा खेळ कळतोय रे भाऊ, आम्ही सारे महाविकास आघाडी सोबतच राहू. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरभरून जनतेनं न्याय दिला आणि तो न्याय दिल्यानंतर अध्यक्ष महोदय सरकार देखील थोडंसं धास्तावलेलं आहे आणि त्यामुळं जे जमेल ते, आम्ही चंद्र मागितला तर तो चंद्रही कदाचित दिला असता. त्यामुळं जे म्हणेल ते आता देण्याचं काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एक नरेटिव्ह म्हणून एक नवा शब्द महाराष्ट्रात झाला की समोरचे विरोधक फॉल्स नरेटिव्ह महाराष्ट्रात चालू करतायत आणि हे फॉल्स नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम झालेलं आहे असं समोरच्या बाजूनं प्रमुख नेते भाषणात सांगतायत. अध्यक्ष महोदय, त्यामुळे एक अतिशय एका कवीनं समर्पक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या मी आपल्याला सांगतो. दबलाय शेतकरी, पचलाय शेतमजूर, देशोधडीला लागलाय सामान्य माणूस. सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली जनतेला लावू चुना. जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ, संपता संपत नाही परीक्षांचा घोळ, रोज नवनव्या भ्रष्टाचाराची होते पोलखोल. शिक्षणाचा कार्यक्रम लावला जातोय नीट, याच्या गोळ्या झाडल्या त्याच्यावर कोयता उगारला, या बातम्या ऐकून आलाय वीट. फेक नरेटिव्हच्या नावाखाली हे म्हणतात जनतेला चुना लावू. जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ. कधी निर्यात बंदीने कांदा रडवतोय, कधी नापिकी, कधी दुष्काळ म्हणत शेतकरी ऊर बडवतोय. सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली जनतेला लावू चुना. जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ. कधी हा प्रकल्प, कधी तो प्रकल्प गुजरातला वळवला, तरुणांचा रोजगार तुम्ही पळवला. सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली लावू चुना. सरकार मोजते आता शेवटचा घटका, लोकसभेत दिला आता विधानसभेत देऊ फटका. आता फेक नरेटिव्हच्या नावाखाली नका आम्हाला लावू चुना. नरेटिव्हचा सगळा खेळ कळतोय रे भाऊ, आम्ही सारे महाविकास आघाडी सोबतच राहू. ही खरी महाराष्ट्रातली अध्यक्ष महोदय परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही नरेटिव्ह म्हणून तुमच्याच स्वतःच्या चुकावर पांघरून घालू शकत नाही. आता एक ऊस उत्पादकांचा प्रश्न आहे. सरकारने, केंद्र सरकारने घोषणा केली ज्यूस टू इथेनॉल हा नवा मार्ग त्यांनी सुरू केला आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी डिस्टिलऱ्या उभ्या केल्या आणि अचानक घोषणा केली की ज्यूस टू इथेनॉल बंद. ज्यूस टू इथेनॉल बंद म्हटल्यावर महाराष्ट्रातले 20-22 कारखाने संकटात आले, ते अडचणीत आले. काय आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे जे सगळे साखर कारखानदार आहेत ते सगळे अडचणीत आहेत. मी तुमच्या सरकारचं अभिनंदन करेन. आत्ताच एक बातमी आमच्याकडे आलेली आहे की आपण महाराष्ट्रात तुमचं सरकार स्थिर राहण्यासाठी जवळपास, फार नाही पण 1900 कोटी रुपये हे NCDC कडून राज्य सरकारकडे कर्ज घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 13 कारखान्यांना आपण ते वाटायचं ठरलेलं आहे. हे सगळे कोण आहेत कारखानदार? हे कारखानदार म्हणजे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, संत दामाजी सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, लोकनेते मारुतराव घुले सहकारी साखर कारखाना, किसनवीर सातारा कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, किसनवीर खांडाला, असे सगळे आपले सध्या जे तुमचं लोकसभेत ज्यांनी सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना त्यांचा उपकार फेडण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आमची काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही, कारण कारखान्याच्या नाही कारखाने हे सगळे संकटात असणारे कारखाने, मी अभिनंदन केलं ना, मी विरोध कुठे केला? मी तुमचं अभिनंदन केलं की ह्या कारखान्यांना, 13 कारखान्यांना तुम्ही मदत केली, पण आमच्या अशोक पवारांचा कारखाना ह्यात घेतला असता तर ह्याला अधिक चांगलं स्वरूप निर्माण झालं असतं. तुम्ही कुणावर अन्याय करणारे मंत्री नाही आणि त्यामुळं यांची जेवायची वेळ साहेब 9 वाजताची. त्यामुळे अशोक पवारांचा कारखाना हा करायला काहीच हरकत नव्हती, पण ते नाव राहून गेलं. 2-3 असे कारखाने आहेत की ज्यांना नाही
ज्यांना हातात कमळ घेता आला नाही, ज्यांना हातात संपूया आता बसून बोलू. अशा सर्वांना आपण म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशी असते ती सर्वांना बरोबर घेऊन घ्यायची असते. ठीक आहे, पण सरकारने घेतलेला निर्णय जो आहे त्याच्यात हे कारखाने वाचतील, हे सगळे कारखाने अडचणीत आलेले, संकटात आलेले कारखाने आहेत, यांनी कारखाने सरळ चालवले नसतील, काही संकट असतील त्यांची, आणि त्यांना तुम्ही मदतीला धावून आला आणि 2-1 कोटी रुपये हे आज तुम्ही त्यांना वाटप करताय, याबद्दल आपलं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. मी याला विरोध करत नाही. मनातून तुमच्या जी चांगली भावना तुमच्या मनात या क्षणी मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे, तीच भावना तुमच्या मनात असेल अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. पण अध्यक्ष महोदय, विनोदाचा भाग जाऊ दे, पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटात आलेला आहे आणि या अडकलेल्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी, तुम्ही आता तुमचे वर दिल्लीत संबंध चांगले आहेत असतील मला खात्री आहे, तुमचे तर पूर्वीपासूनच चांगले होते, त्यामुळे जुनी ओळख तुमची आहे, त्यामुळे तुम्ही ज्यूस टू इथेनॉल प्रश्न सोडून द्या. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि बाकीचे हे पहिले 1, 2, 3 ह्यांना काही जमणार नाही. पण तुम्ही कानात जाऊन जर बोलला, संपत झालं मी साहेब, हे जर कानात जाऊन बोलले, तिकडे बघू नका इकडे बघू, तिकडे बघितलं अजून वाढतंय, तिकडे बघितलं की कळतं वाढतंय, तिकडे बघितलं की कळतं सरकारला कळतंय किंवा नाही, तिकडे बघितल्यावर कळत नाही, सरकारच्या कानात जात. तर आपल्याला खास विनंती आहे की तुम्ही उद्याचा दिवस चुकला तरी चालेल, पण तुम्ही दिल्लीला जावा आणि एवढं काम करून घ्या. म्हणजे महाराष्ट्र किती 22 कारखाने, 22-23 कारखान्यांना, आणि तो जुना निर्णय आहे. धोरण एकदा ठरलं की सरकारने धोरण बदल हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि एकदा आपण महाराष्ट्रात आणि देशात मोदी साहेबांनाही आपण हे तुमच्या मार्फत सांगा की एक पॉलिसी ठरली की बाबा शेतकऱ्यांना कशी निर्यात आणि आयातीला काहीच अडवायचं नाही, तसं असेल तर मग जगातून सगळ्या गोष्टी इथे येतील. पण कांद्यासारख्या निर्यातीच्या बाबतीतला निर्णय, निर्यात बंदी करणं, शेतकऱ्याला, भारतातल्या शेतकऱ्याला जेवढे पैसे मिळता येईल तेवढे मिळायला पाहिजेत. आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने 2004 ते 14 ही पॉलिसी टिकवली की शेतकऱ्यांना जेवढे ग्रामीण भागात पैसे जातील तेवढी आपली इकॉनॉमी बळकट होईल. आणि म्हणून माझी मुद्दामून ही विनंती आहे, स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आहे, आपल्याला 84,000 कोटी रुपये वीज मंडळाचे थकलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की नाही माहित नाही मंत्री महोदय, पण 84,000 कोटी रुपये थकलेले आहेत. त्यातले 30,000 कोटी मुद्दल व्याजच आहे. त्यामुळे ते व्याज, दंडव्याज माफ केलं तरी 54,000 कोटी रुपये हे वीज मंडळाचे मिळायचे आहेत. आणि त्यामुळं वीज मंडळ संकटात यायला लागलेलं आहे. वीज मंडळातले अधिकारी आपल्या नोकऱ्या राहतील का जातील, पगार होईल का नाही, ह्या संकटात आहेत. त्यामुळे त्याकडेही आपण लक्ष द्यावं. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्रात निविदा प्रक्रिया, साहित्य खरेदीत झालेला भ्रष्टाचार आहे, आदिवासींच्या बाबतीतलं ते काही मुद्दे आहेत. आणि रुग्णवाहिका खरेदीमध्ये फारच घोटाळा झालेला आहे. तुम्ही त्याचा तपास घ्या. तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, त्यामुळे तुमची तपासाची बुद्धी जागरूक असेल असा विश्वासानं मी हे सगळं बोलतो. सरकारमध्ये तुम्ही बसलेला असला तरी ह्या रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला घोटाळा जो आहे तो जरा मोठा आहे, जरा साईज जास्त मोठी आहे. तुम्ही याची चौकशी करा आणि मला माहिती 2 दिवसात द्या, म्हणजे विधानसभेत त्या बाबतीत बोलता येईल आम्हाला. अध्यक्ष महोदय, राज्य उत्पादन शुल्क, बाकीच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला बराच वेळ दिला. आपण या सरकारच्या समोर जे विषय आहेत त्यात सरकारला अपयश आलेलं आहे आणि सरकार या अपयशाने खडबडून जागा झालेलं आहे, जनतेनं कौल दिलेला आहे. आणि म्हणून आता वारेमाप आश्वासनाची एक मोठी हे अतिवृष्टी चालू आहे महाराष्ट्रात. आणि ह्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत जनता मतदान करणार आहे. ही अतिवृष्टी शेवटच्या 2 महिन्यासाठी आहे, हेही जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळं लोकसभा निवडणुका कशा झाल्या मी आपल्याला माहिती आहे. पूर आला, महापूर, पैशाचा महापूर आला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात एवढा महापूर कधी पैशाचा लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला नव्हता. त्यामुळे प्रचंड महापूर आला, तरीही जे जनतेनं निकाल दिला तो निकाल हा अतिशय महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान जागवणार आहे. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. यातून सरकारने शिकावं आणि खऱ्या घोषणा कराव्यात, खोट्या घोषणा करू नये, तेवढीच आमची सरकारला विनंती आहे.